महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित गोदा नर्मदा जलयात्रेचे वर्षी फाटा खुशी पेट्रोलियम येथे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त ही जलयात्रा आयोजित करण्यात आली असून जलसंपदा विभागाचे मंत्री माननीय ना. डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिंडीचे आगमन धुळे जिल्ह्यात झाले। माननीय ना. श्री जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षी गटातील वर्षी फाटा येथे सामाजिक कार्यकर्ते श्री बापूसाहेब डी. आर. पाटील यांनी जलयात्रेचे जोरदार स्वागत केले। त्यावेळी माननीय ना. डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलप्रकल्पांविषयी माहिती दिली। तसेच आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करत शासनाच्या विकासदृष्टीबाबत मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, राज्यसभा खासदार श्री रामभाऊ बडकुटे, विधान परिषद आमदार श्री गोपीचंद पडळकर, श्री शिवदास बेडकर श्री मंडलिक महाराज डॉ. पंकज दिवटेजी धुळे, महिला व बालकल्याण सभापती सौ ज्योतिताई देवीदास बोर, सामाजिक जीप सदस्य श्री नथाआबा वारुडे, तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी व विविध मान्यवर उपस्थित होते। सूत्रसंचालन श्री यशवंत निकवाडे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री उमेश भाऊ वाडिले यांनी केले। यांचा ग्राउंड रिपोर्ट डिजिटल शिवस्वराज्य न्यूज धुळे, जिल्हा संपादक श्री प्रमोद भीमराव बोरसे।